आज आपण गोणी सारख्या कॅरी बॅगचा वापर करून शॉपिंग बॅगचा वापर करून खूप सुंदर अशी वस्तू बनवणार आहोत। तर बऱ्याच ताईंची कमेंट होती की गोणी वापरल्यावर किंवा अशा शॉपिंग बॅग वापरल्यावर फिनिशिंग येते का। तर आपण तेच आज बघणार आहोत की अशा ज्या शॉपिंग बॅग असतात किंवा कापडी शॉपिंग बॅग असतात त्या वापरल्यानंतर आपल्या आपण जे वस्तू बनवतो त्याला फिनिशिंग येते का। तर मी आज तुम्हाला वस्तू बनवून दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही माझी फिनिशिंग कशी आहे। तर मी इथे जे शॉपिंग बॅग आहे जी गोणी सारखी असते शॉपिंग बॅग, ती शॉपिंग बॅग मी इथे वापरलेली आहे। कापडी शॉपिंग बॅग वापरली तुम्ही तरीही चालेल, तर ती चांगली जास्त असते कापडी शॉपिंग बॅग। तर मी मापाप्रमाणे मला जेवढं माप लागते तेवढ्या मापाप्रमाणे मी ही जी कॅरी बॅग आहे ती मी कट करून घेणार आहे। शॉपिंग बॅग मी कट करून घेणार आहे। तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। जो वरचा जो भाग होता तो सुद्धा फेकायचा नाही, त्याचा सुद्धा आपण वापर करणार आहोत। तर दोन्ही भाग जे आहेत ते मी असे वेगवेगळे करून घेणार आहे। तर इथे मापाप्रमाणे मी जी शॉपिंग बॅग आहे ती कट करून घेते आणि मग तुम्हाला मी इथे पुढे दाखवते। तर मापाप्रमाणे दोन भाग मी कट करून घेतलेले आहेत। असे 2 पीस मी कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला कपडा लागणार आहे। कपड्याचे सुद्धा ब्लाउज पीसचे जे छोटे छोटे तुकडे असतात त्याचा वापर करून तुम्ही ही वस्तू बनवू शकतात। तर मी इथे जे आहे ते एक भाग घेतलेला आहे कॅरी बॅगचा, शॉपिंग बॅगचा। त्यानंतर मी ब्लाउज पीसचे जे छोटे छोटे तुकडे असतात त्याचा मी इथे वापर करणार। वरती जो आहे तो ब्लाउज पीसचा कपडा ठेवलेला आहे। त्यानंतर खाली अस्तर ठेवलेला आहे। खाली अस्तरमध्ये शॉपिंग बॅग आणि वरती कपडा अशा पद्धतीने ठेवून आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे। दुसरा सुद्धा पीस आपण इथे खाली अस्तर, नंतर आपली शॉपिंग बॅग आणि नंतर कपडा ठेवून सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे। तुम्ही पीस जे आहे ते क्विल्ट केले तरी चालते। तर 2 पीस जे आहे ते मी बनवून घेतलेले आहे, सगळ्या बाजूने शिवून घेतलेले आहेत। आणि हे पीस जे आहेत त्याचं जे मेजरमेंट आहे ते 11 बाय 12.5 इंच याचं मेजरमेंट आहे। तर दोघंही पीसचं जे मेजरमेंट आहे ते दोघांचंही मेजरमेंट सेम आहे। तर त्यानंतर आपल्याला इथे मापं घ्यायची आहेत। तर इथे आपल्याला ज्या साईडने आता इथे 11 इंच आहे, तर ज्या साईडने 12 इंच आहे ती साईड अशी फोल्ड करायची आहे। फोल्ड करून आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून तुम्ही असं सेंटर मार्क करू शकता। त्यानंतर आपल्याला इथे एक सरळ अशी एक लाईन ओढायची आहे। ही लाईन ओढून झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या लाईनीवरती आपल्याला कट करून घ्यायची आहे। इथे आपल्याला चेन जॉईन करण्यासाठी आपण इथे कट करत आहोत सेंटरमध्ये। तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला चेन लागणार आहे। चेनची जी लांबी आहे ती मी 13 इंच घेतलेली आहे। तर याची जी लांबी आहे ती 13 इंच मी घेतलेली। त्यानंतर चेनचा जो सरळ भाग असतो तो कपड्यावरती ठेवून इथे सरळ शिवून घ्यायचा आहे। तर मी ते शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर असं फोल्ड करायचं, फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला हा कपडा उचलायचा आहे समोरचा, तो याच्यावरती चेनवरती ठेवायचा आहे। अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथे सुद्धा आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। तर मी इथे टॉप स्टिच करून घेतलेला आहे आणि आपल्याला हा सिंगल असा कपडा आपल्याला मिळालेला आहे। त्यानंतर आपल्याला रनर टाकायचा आहे चेनमध्ये। तर चेनमध्ये रनर टाकण्यासाठी मी कोणताही एक भाग जो आहे तो असा कट करून घेणार आहे। कट करून मग मी यामध्ये रनर टाकणार आहे। तर मी इथे एकच रनर वापरणार आहे। ज्यांना चेनमध्ये रनर टाकता येत नाही त्यांच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तर त्यानंतर मी याच्यामध्ये जे आहे ते चेनमध्ये जे आहे ते एक रनर टाकलेला आहे। इथे सुद्धा मी तुम्हाला झूम पण करून दाखवलेलं आहे की मी रनर कसं टाकलेलं आहे चेनमध्ये। त्यानंतर आपल्याला एक असा सिंगल पीस तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे हँडल्स जोडायचे आहेत। त्याआधी आपल्याला इथे एक्स्ट्राची जी चेन आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी इथे कट करून घेतलेला। त्यानंतर मी ते सेंटर काढलेलं आहे। अशा पद्धतीने सुद्धा मी सेंटर काढू शकता। तर इथे मी 6.25 इंचावर असं मार्किंग करून घेतलेलं आहे, किंवा फोल्ड करून सुद्धा तुम्ही असं फोल्ड करून सेंटर काढू शकता। तर अशा पद्धतीने मी सेंटर मार्क करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे हँडल्स तयार करायचे आहेत। तर हँडल्स तयार करण्यासाठी मी ते कपडा घेतलेला आहे, तो सुद्धा ब्लाउज पीसचाच उरलेला कपडा होता, तुम्ही बघू शकता आकार त्याचा। तर याची लांबी जी आहे ती मी 16 इंच घेतलेली आहे दोघांची, आणि रुंदी जी आहे ती मी 3 इंच घेतलेली आहे। त्यानंतर आपला जो शॉपिंग बॅगचा कपडा होता तो यामध्ये टाकून आपल्याला अशा पद्धतीने हँडल्स बनवून घ्यायचे आहेत फोल्ड करून। तर मी हँडल्स बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर असं 2.5 इंचावर असं मार्किंग करायचं आहे सेंटरपासून। तर इथे हँडल जॉईन करण्यासाठी आपण 2.5 इंचावरती असं मार्किंग करत आहोत। दोन्ही बाजूने सेंटरपासून डाव्या आणि उजव्या बाजूला सेंटरपासून 2.5 इंचावर असं मार्किंग करायचं आहे। मार्किंग करून आपल्याला इथे हँडल्स जोडायचे आहेत। तर हँडलवरती सुद्धा आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर हँडलवरती सुद्धा आपल्याला 2.5 इंचावर असं मार्किंग करायचं आहे दोन्ही बाजूने। तर अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर 2.5 इंचावर मी दोन्ही बाजूने मार्किंग करून अशा पद्धतीने आपल्याला हँडल्स जॉईन करून घ्यायचे आहेत। तर इथे मी पिनअप करून घेणार आणि मग इथे जॉईन करून घेणार आहे।
तर दुसऱ्या बाजूचे हँडलसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे, तेवढं आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर दुसऱ्यासुद्धा बाजूचे आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहेत हँडल। तर मी दोन्ही बाजूचे हँडल शिवून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही 2.5 इंचावर मार्किंग करून शिवून घेतलेले आहे। त्यानंतर जो पीस आपण दुसरा बनवलेला होता, शिवलेला होता, तो घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा पीसवरती सरळ बाजू एकावरती एक ठेवायची आहे, पिनअप करून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मी ते सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे बॉक्स कट करायचा आहे। बेस कट करण्यासाठी तर इथे बॉक्स मार्क करून घ्यायचा आहे। आपल्याला 2.5 बाय 2.5 इंचाचे आपल्याला 4 बॉक्स तयार करायचे आहेत। चारही कॉर्नरवरती आपल्याला 2.5 बाय 2.5 इंचाचे असे बॉक्स बनवून घ्यायचे आहेत। तर मी दुसऱ्यासुद्धा बाजूला 2.5 बाय 2.5 इंचाचा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला 4 बॉक्स असे मी बनवून घेतलेले आहेत। तर चारही बॉक्स मी बनवून घेतलेले आहेत। तर हे बॉक्स आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर मी हे बॉक्ससुद्धा कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे, रफ एजेस दिसू नयेत म्हणून सगळ्या बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची आहे। तर मी ते पायपिंग सगळ्या बाजूंनी अशा पद्धतीने कपडा ठेवून करून घेणार आहे। तर मी सगळ्या बाजूंनी पायपिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे कॉर्नर जे आहेत ते अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि असे पकडून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। चारही कॉर्नर आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे हे कॉर्नर पकडून असे शिवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला बेस तयार होईल। तर मी ते लगेचच पायपिंगसुद्धा करून घेणार आहे। तर चारही बॉक्स असे फोल्ड करून मी सगळ्या बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे आणि आपला असा पीस तयार झालेला आहे। त्यानंतर चेन ओपन करायची आहे। चेन ओपन करून आतला भाग आपल्याला बाहेर काढायचा आहे। तर मी आतला भाग बाहेर व्यवस्थित काढून घेणार आहे। कोपरे जे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि जास्त ब्रॉड पायपिंग करायची नाही आहे, नाहीतर आकार व्यवस्थित दिसणार नाही। खूप फिनिशिंगने ही बॅग तयार होते। ज्यांना पण डाऊट होते गोणी किंवा अशा शॉपिंग बॅग वापरल्यावर फिनिशिंग येते का, तर बघू शकता ताई खूप छान फिनिशिंग येते। फक्त ह्या बॅगमधून आवाज येतो एवढाच ह्या गोणीचा प्रॉब्लेम आहे, बाकी चांगला आहे। तुम्ही कापडी शॉपिंग बॅगसुद्धा इथे वापरू शकतात। फिनिशिंगने ही बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। आवडला तर एक लाईक नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।